नमस्कार. मोना कुकिंग अँड शेफ सिक्रेटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण मस्त कुरकुरीत नाश्ता बनवणार आहोत. तोही झटपट होणारा, अतिशय कमी वेळेत असा बनून तयार होतो. चला तर मग आपण बनवायला सुरुवात करूया. खायलाही भन्नाट चव असते. व्हिडिओ सुरुवात करण्याआधी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशाच पद्धतीने व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर मग आपण आता व्हिडिओकडे जाऊया. मी इथे 1 कप रवा घेतला आहे बारीक. त्याच्यात आपण अर्धा कप दही, 2-3 बारीक मिरच्या कापल्या आहेत, 1 टोमॅटो, 1 कांदा, सगळं बारीक चिरून टाकायचं आहे. थोड्याशा कुटलेल्या लाल मिरच्या, चाट मसाला थोडा, चवीनुसार मीठ, आणि थोडंसं कच्चं जिरं टाकायचं आहे. मस्त हलवून घ्यायचं आहे आपल्याला. अशाच पद्धतीने बिना पाणी टाकायचं आपल्याला त्याला हलवत राहायचं आहे. दही, रवा आणि जो आपण मसाला टाकलेला आहे तो सगळा एकत्र व्हायला पाहिजे. आणि आधीच जर का पाणी टाकलं तर ते पातळ होऊन जाईल, म्हणून दह्यामध्ये आपल्याला आधी ते एकत्र करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं नंतरहून पाणी टाकायचं आहे. बघू शकता सगळं एकत्र झाल्यावर पण थोडंसं पाणी टाकतोय, जास्त पाणी टाकायचं नाही आहे. बघू शकता अशा पद्धतीने. व्हिडिओ बघण्याआधी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशाच पद्धतीने नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. 10 मिनिटासाठी आपण रेस्ट करायला ठेवायचं आहे. 10 मिनिटानंतर त्याच्यात खायचा सोडा म्हणजे बेकिंग सोडा टाकायचा आहे. बेकिंग सोडा टाकून मस्त हलवून घ्यायचं आहे. बघू शकता मस्त फ्लफी बनतं आहे. लगेचच साईडला आपल्याला पॅन ठेवायचा आहे गॅसवर तापवायला. अशा पद्धतीने मस्त हलवून घ्यायचं आहे. कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता कशी आहे. पॅन गरम करायला ठेवला आहे, त्याच्यात थोडंसं तेल टाकायचं आहे. जास्त तेल लागणार नाही आहे आपल्याला, थोडंशा तेलातही होऊन जातं, पण थोडंसं अजून चविष्ट लागण्यासाठी थोडं तेल जर का वाढवलं तर काहीही हरकत नाही आहे. तेल छान तापल्यावर आपल्याला त्याच्यात मोहरी तळतळायला टाकायची आहे आणि तेल पूर्ण पॅनवर पसरवून घ्यायचं आहे. बघू शकता मस्त पॅनवर आपण तेल पसरवलं आहे आणि तापवूनही घेतलेलं आहे. आता आपण त्याच्यात मोहरी तळतळायला टाकू. छान मोहरी ही तळतळली आहे. त्याच्यात आपण आता बॅटर टाकून देऊ आपलं. थोडं थोडं करून पसरून घ्यायचं आहे. तुम्हाला जर का दाटसर आवडत असेल तर टाका, पण ते बनायला जरा वेळ लागतो. आतून थोडं कच्चं पण राहतं, म्हणून थोडंसं बारीक जर का पसरवलं तर बनतंही पटकन आणि क्रिस्पी बनतं. म्हणून थोडं टाकताना बारीक पसरवा. एका वेळेस 4-5 आपण जसं आपल्याला आवडत असेल तसं बनवू शकतो, किंवा पॅनवर जेवढे मावत असतील तेवढे मावू शकतो. मी चालू 4च टाकलेत. बघू शकता आजूबाजूचं तेल आपण त्यांना लावून द्यायचं आहे थोडंसं पॅन इकडे तिकडे करून, जेणेकरून पटकन होईल आणि क्रिस्पी बनेल. मीडियम फ्लेम ठेवायची आहे, हाय फ्लेम नाही ठेवायची आहे. अशा पद्धतीने हळूवार आपण पलटून घेणार आहोत. ते लटकत नाही, चिटकत नाही, आरामात निघून जातं, कसलंही टेन्शन राहत नाही आणि खायला तर भन्नाट चव असते. खूप चविष्ट लागतं. ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा. बनवायला खूप सोपी आणि खायला खूप चविष्ट. तुम्ही ही रेसिपी दुपारी, सकाळी नाश्त्यासाठी किंवा दुपारच्या छोट्याशा भुकेसाठी केव्हाही बनवू शकता. तुम्ही याच्यात तुम्हाला जर का आवडत असेल तर बारीक चिरून थोड्याशा भाज्या टाकू शकता. बघू शकता मस्त बनवून तयार झालेलं आहे. वाव, मस्त. अशाच पद्धतीने आपल्याला सगळे बनवून घ्यायचे आहेत. बघू शकता. वाव,
मोहरी टाकल्यामुळे त्याच्यात जी चव येते दाताखाली चावताना खूप भन्नाट लागते आणि तळतळू द्यायची, मोहरी कच्ची नाही ठेवायची आहे. मस्त बघू शकता. लाईक, शेअर, सबस्क्राईब करून द्या. आपण व्हिडिओ तर बघतो पण सबस्क्राईब करायचं विसरून जातो, म्हणून आधी सबस्क्राईब करून द्या. बघू शकता मस्त आपला क्रिस्पी नाश्ता बनवून तयार झालेला आहे. वाव, धन्यवाद.